नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण तथ्यांच्या सादरीकरणामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे आलेखाद्वारे सादरीकरण, तथ्यांचे आलेखाद्वारे सादरीकरण, प्रेझेंटेशन ऑफ डेटा मधील ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ डेटा हा भाग बघणार आहोत. चला सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. संशोधन पद्धतीमध्ये तथ्यांचे वर्गीकरण आणि सारणीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डेटा आणि टॅब्युलेशन ऑफ डेटा हे दोन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती सांख्यिकी माहिती जी आहे अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासाठी आलेखाद्वारे सादरीकरण केले जाते. आलेखाद्वारे सादरीकरण ही एक दृष्टिविषयक आणि चित्रमय पद्धत आहे, ज्याद्वारे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची सांख्यिकीय माहिती सोप्या स्वरूपात किंवा चित्राच्या स्वरूपात किंवा आलेखाच्या स्वरूपात मांडली जाते. केवळ आकडेवारीची सारणी पाहिली तर सर्वसामान्य वाचकाला त्यातील नेमका अर्थ समजणे कठीण जातं. परंतु आलेखीय सादरीकरणामुळे सांख्यिकीय ज्ञान नसलेल्या सामान्य वाचकाला देखील तथ्यामधील अंतर्गत कल, प्रवृत्ती आणि निष्कर्ष एकाच दृष्टिक्षेपात अत्यंत सहजतेने आपल्याला समजतात. आता आपण आलेखीय सादरीकरणाचा नेमका अर्थ समजून घेऊया. तथ्यांचे आलेखाद्वारे सादरीकरण म्हणजे आधीच वर्गीकृत आणि सारणीकृत केलेल्या सांख्यिकीय माहितीची विविध भूमितीय आकृत्या जसं रेषा, स्तंभ, वर्तुळे किंवा चित्रांच्या माध्यमातून केलेली दृश्य किंवा व्हिज्युअल ज्याला म्हणतो आपण, ह्या दृश्य स्वरूपात सुटसुटीत मांडणी करणे. ही पद्धत केवळ नीरस आकडेवारीचे प्रदर्शन करत नाहीत, तर अभ्यासातील विविध चलांमधील गणितीय संबंध, काळाच्या ओघात होणारे चढ-उतार आणि दीर्घकालीन प्रवृत्ती अत्यंत स्पष्ट व पारदर्शकपणे दर्शवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. आलेखीय सादरीकरणाचे प्रकार आपण समजून घेऊया. सांख्यिकीय विश्लेषणामध्ये आणि संशोधनात आलेखांचे त्यांच्या रचनेनुसार मुख्य 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे रेषा आलेख, ज्याला आपण लाईन ग्राफ म्हणतो, टाइम सिरीज ग्राफ, जो प्रामुख्याने कालांतराने किंवा ठराविक कालावधीत चलामध्ये होणारे बदल दर्शवितात. दुसरा जो प्रकार आहे तो याला म्हणतात आयतालेख, हिस्टोग्राम म्हणतात, जो सतत वारंवारता वितरणासाठी आणि वर्ग अंतराची मांडणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण स्तंभ आलेख म्हणतो, बार डायग्राम, जो विविध स्वतंत्र घटकांची तुलना करण्यासाठी वापरला जातो. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला आपण वृत्तालेख किंवा पाय चार्ट, जो एखाद्या घटकांच्या एकूण भागांचे 100% किंवा अंशामधील प्रमाण दर्शवण्यासाठी वापरला जातो. आलेखीय सादरीकरणाचे उदाहरणे आपण समजून घेऊ. हे सर्व आलेखांचे प्रकार जे आता आपण पाहिले, अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण काही प्रत्यक्ष आणि व्यावहारिक उदाहरणे पाहूया. रेषा आलेखाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, भारतातील 2000 ते 2025 या 25 वर्षाच्या काळातील वार्षिक महागाईचा दर सांगायचा झाला किंवा वार्षिक महागाई दरातील चढ उतार दाखवायचा असेल
तर एका रेषेच्या माध्यमातून ते दर्शवणे शक्य आहे. आयतालेखात विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांचे विविध वर्ग अंतरानुसार, जसं उदाहरणार्थ 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 असे गुणांचे आपल्याला आयतालेख तयार करून ते वितरण दाखवता येतं. स्तंभ आलेखात भारतातील विविध राज्यातील साक्षरता दराची तुलनात्मक मांडणी उभ्या किंवा आडव्या स्तंभाद्वारे केली जाते. तर वृत्तालेखात पाय चार्टमध्ये एखाद्या कुटुंबाच्या एकूण मासिक खर्चाचे अन्न, शिक्षण, आरोग्य आणि बचत यावरील टक्केवारीनुसार वर्गीकरण वर्तुळाच्या भागामध्ये दर्शवले जाते. विविध आलेखांची प्रात्यक्षिक उदाहरणे व प्रकार आपण चित्राच्या सहाय्याने पाहू शकतो. आलेखांच्या या प्रकारांचा व्यावहारिक वापर करताना आपण वेगवेगळ्या चित्रात्मक मांडणीचा वापर करतो. आलेखीय सादरीकरणात व्यावसायिक वाढ दर्शवणारे आलेख आहेत, इन्फोग्राफिक्स आहेत, पिरॅमिड ग्राफ्स आहेत, सांख्यिकी आलेखांच्या विविध रचना आहेत, चक्राकार आलेख आहेत. जेव्हा आपल्याला व्यवसायातील किंवा अर्थव्यवस्थेतील सततचा बदल दर्शवायचा असतो तेव्हा रेषीय आलेख वापरले जातात. तसेच घटकामधील परस्पर संबंध किंवा रचना दर्शवण्यासाठी आपल्याला वृत्तालेख, इन्फोग्राफिक्स अशा विविध आलेखांचा वापर करणे शक्य आहे आणि इथं आपण पाहू शकता अशा प्रकारच्या आलेखाचे सादरीकरण करणे शक्य आहे आपल्याला. आलेखाद्वारे सादरीकरणाचे फायदे आणि मर्यादा आपण समजून घेऊया. संशोधन क्षेत्रात किंवा संशोधनात आलेखीय सादरीकरणाचे जसे अनेक महत्त्वपूर्ण फायदे आहेत तसंच त्यांच्या काही मर्यादांचाही विचार करायला हवा. फायद्यांचा विचार केला तर आलेख अत्यंत दृष्टीवेधक, आकर्षक व प्रभावी असतात. यातून तथ्यातील दीर्घकालीन प्रवृत्ती आणि कल एका दृष्टिक्षेपात स्पष्ट होतात. विशेष म्हणजे सांख्यिकीय आणि गणितीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य व्यक्तीलाही यातून माहिती अतिशय सुलभतेने समजते. मात्र दुसऱ्या बाजूला मर्यादांचा विचार केल्यास आलेख केवळ दृष्टिक्षेप किंवा सामान्य अंदाज दर्शवतात. त्यातून प्रत्यक्ष सांख्यिकीय आणि गणितीय अचूकता मिळत नाही. याशिवाय आलेखात एका वेळी मर्यादित डेटा सादर करता येतो आणि जर आलेख चुकीच्या प्रमाणात किंवा स्केलिंग म्हणतो आपण त्याला, ते जर काढले गेले तर वाचकांची काही वेळा गंभीर दिशाभूल होऊ शकते. शेवटी निष्कर्षाकडे आपण येऊया. आलेखाद्वारे सादरीकरण हा क्लिष्ट सांख्यिकीय तथ्य अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट, त्याचबरोबर आखीव रेखीव करण्याचा सर्वोत्तम वैज्ञानिक मार्ग आहे. संशोधनाचा हेतू आणि आकडेवारीचे स्वरूप विचारात घेऊन योग्य आलेखाची निवड केल्यास संशोधनातील निष्कर्ष, विविध चलांमधील कल आणि परस्पर संबंध अधिक प्रभावीपणे मांडता येतात. यामुळे संशोधन अहवालाची गुणवत्तेच्या दृष्टीने वाढ होते आणि त्याचे शैक्षणिक व व्यावहारिक मूल्य लक्षणीयरित्या उंचावते. धन्यवाद.